नमस्कार. महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था वैभववाडीचे आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे आज 27 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या दिनानिमित्त मी मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर नामदेव विठ्ठल गवळी आपणास शुभेच्छा देत आहे. या निमित्ताने महाविद्यालयात स्पंदन भित्तीपत्रक तसेच आभासी व्याख्यान आणि प्रश्नमंजुषा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. मित्रहो, भारतात साजरे केल्या जाणाऱ्या विविध विशेष दिवसांपैकी एक महत्त्वाचा दिवस म्हणजेच 27 फेब्रुवारी हा होय. प्रसिद्ध मराठी लेखक वि. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची ही आज जयंती. दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र तसेच मराठी, भारत आणि जगभरात मराठी राजभाषा दिवस विविध प्रकारे साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यासाठी विविध सांस्कृतिक, शैक्षणिक, वाङ्मयीन, भाषिक स्वरूपाचे कार्यक्रम शाळा, महाविद्यालय व इतर संस्थांमध्ये साजरे केले जातात. मित्रहो, मराठी राजभाषा दिवस हा महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी वि. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जन्मनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. याचे कारण आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करावे म्हणून हा दिवस साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. महाराष्ट्रातील मराठीचे लाडके साहित्यकार, ज्ञानपीठ विजेते, थोर लेखक, कवी आणि नाटककार तसेच कथा, कादंबरी तसेच लघुकथा अशा विविध वाङ्मय प्रकारात कुसुमाग्रजांनी लेखन केले. विशाखा आणि नटसम्राट या त्यांच्या दोन अजरामर गाजलेल्या मराठी साहित्यकृती आहेत. मित्रहो, मराठी ही भारतातील अधिकृत 22 भाषांपैकी एक सन्माननीय अशी स्वतंत्र भाषा आहे. जगात बोलल्या जाणाऱ्या एकूण लोकसंख्येपैकी सर्वाधिक बोलली जाणारी मराठी ही भाषा 15वी भाषा आहे. मराठीमध्ये साहित्य संपदा समृद्ध असून तिला थोर परंपरा सुद्धा लाभलेली आहे आणि ही भाषा अभिजात भाषा व्हावी यासाठी शासकीय पातळीवर सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. माझी मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके असे म्हणणाऱ्या संत ज्ञानेश्वरांनी मराठीची थोरवी गायलेली आहे. त्यानंतर संतांचा विचार केला तर भजन, कीर्तन, भारुड, ओवी, अभंग यातून मराठी संतांनी सामाजिक प्रबोधनाचे महान कार्य केलेले आहे. मराठी भाषेला शाहिरी वाङ्मय, लावणी, पोवाड्या, बखरी अशी ही समृद्ध परंपरा लाभलेली आहे. अव्वल इंग्रजी कालखंडामध्ये भाषांतर युग असंही म्हटलं जातं की या युगामध्ये प्रामुख्याने विविध भाषांमधील मराठी साहित्याची भाषांतरे मोठ्या प्रमाणात केली गेली. इंग्रजांनी स्थापन केलेल्या दक्षिणा प्राईज कमिटीमुळे हे सर्व शक्य झाले. त्यानंतर मात्र मराठीमध्ये विविध वाङ्मय प्रकारामध्ये
मराठी साहित्य हे समृद्ध झालेले पाहावयास मिळते. कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र अशा सगळ्याच वाङ्मय प्रकारामध्ये मराठी भाषा ही समृद्ध झालेली आपणाला पाहावयास मिळते. आतापर्यंत मराठीमध्ये कुसुमाग्रज, वि. स. खांडेकर, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे या 4 महान साहित्यिकांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळालेले आहे. आणि आजही विविध अशा क्षेत्रांमध्ये विविध स्तरांवर मराठी भाषेमध्ये समृद्ध वाङ्मय निर्मिती होताना दिसते आहे. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. धन्यवाद. नमस्कार. आनंदीबाई रावराणी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय वैभववाडी. महाविद्यालयाचे प्राचार्य, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी मित्रांचं प्रथमतः मनपूर्वक स्वागत. आज मराठी राजभाषा दिन. या राजभाषा दिनानिमित्त भाषेची अवीट गोडी या विषयासंदर्भात काही शब्दफुलं आपण गुंफणार आहोत. मित्रांनो, संस्कृत नंतर जगातील सर्वात सात्विक भाषा ही मराठी आहे. कारण मराठीमधूनच नादब्रह्माची अनुभूती ही आपल्याला होत असते. त्यासाठी आपण शुद्ध मराठीतून बोलण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण जेथे उच्चारांची शुद्धता असते तेथे पावित्र्य असतं आणि तेथेच ईश्वरी तत्व समाहित असतं. अर्थातून होई घट्ट शब्दांची कुंपण, व्यक्त होण्यासाठी नाही इथं कशाचं कुंपण. विद्यार्थी मित्र हो, जन्मापासूनच्या भाषेशी आपली घट्ट नाळ जोडलेली असते आणि हीच भाषा आपल्याला सर्व बंधनांपासून दूर ठेवते. मराठी भाषेतील शुद्धता, सोज्वळता आजकाल हरपत चालली आहे. याचं कारण अन्य भाषांचं आक्रमण आपल्या भाषेवर व्हायला लागलंय. तिची तेजोहीनता हीन पावत चालली आहे. आपली मराठी ही व्यापक आहे. तिच्यात अन्य भाषातील शब्द सहजतेनं सामावलेले आहेत. तिचं सर्वसमावेशक रूप आपल्याला निहाळायला मिळतं. शब्दांच्या विविध छटांनी मराठी भाषा बनलेली असल्यानं एका शब्दांचे अनेक अर्थ निघतात आणि होऊ शकतात. त्यामुळे ती अप्रतिम सौंदर्यानं नटलेली आहे. आता नव्या ऋतूत नटली वटवृक्षापरी बहरली, आता नव्या ऋतूत नटली वटवृक्षापरी बहरली, नव्या साजात थाटली लख मोत्यानी सजली, 7 समुद्रा पारही रुजली, पार अभिजातही जाहली, 7 समुद्रा पारही रुजली, पार अभिजातही जाहली, थोर आमची ती पुण्याई राजे, तुम्ही तीस तारली. विद्यार्थी मित्र हो, शिवरायांच्या पदस्पर्शानं माझी मराठी ही पावन झाली. मराठी भाषा देवानं दिलेली एक अमूल्य देणगीच आहे. तिच्यामधली समृद्धता, तिच्यामधली परिपूर्णता आणि मधुरता यांनी वैभव संपन्नता प्राप्त झालेल्या या भाषेतील शब्द भंडाराचा आनंद शब्दरत्न धारकाला घेता येतो. मायबोलीची अवीट गोडी खऱ्या अर्थानं अनुभवण्यासाठी तिच्या निकटतम सहवासाची अर्थात अभ्यासाची आवश्यकता असते. तरच संधिकोपऱ्यात पडलेल्या आपल्या मायबोलीला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त होईल आणि खऱ्या अर्थानं तिचा तो सन्मान होईल.
माय मराठी साध मराठी शब्दांचा भावार्थ मराठी. माय मराठी साध मराठी शब्दांचा भावार्थ मराठी. बात मराठी साथ मराठी जगण्याचा अर्थ मराठी. मातृभूमी आणि मातृभाषा याबद्दल सार्थ अभिमान हा आपल्या सर्वांना असतोच. माणूस बहुभाषिक जरी झाला तरी सुखदुःखात त्याच्या मायबोलीचीच माणसं त्याच्या जवळ असतात आणि ती जवळची वाटत असतात. आज आपल्याला जर भाषेचा विकास करायचा असेल तर स्वभाषाभिमान, स्वभाषेतील साहित्य, साहित्यकार, परंपरा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्य यांच्याबद्दलचा अभिमान अशा अनेक अनुषांगिक अभिवृत्तींचा वृत्तींचा विकास करून त्यांचं व्यक्तित्व संस्कारित करून त्यांच्यामध्ये स्वभाषा अभिमान जागृत करणं आज महत्त्वाचं आहे आणि तेवढंच गरजेचं सुद्धा आज आहे. मराठी भाषेचा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा ही भाषा सर्वांगानं समृद्ध करण्यात समाजातील महत्त्वाच्या घटकांचं फार मोठं मोलाचं योगदान आहे. संत, पंत आणि तंत यांची कामगिरी मराठी भाषेला समृद्ध करण्यात मोलाची ठरली आहे. तीच परंपरा आधुनिक साहित्यातील कवी, लेखक यांनी पुढे नेली. आज मराठी भाषेच्या व्यवहारात फार मोठी क्रांती होताना आपल्याला पाहावयास मिळते आणि तिचा परिघही या क्रांतीमुळे आज विस्तारत चाललाय. काना मात्रा वेलांट्यांचं मिळालं आहे वान. काना मात्रा वेलांट्यांचं मिळालं आहे वान. साहित्य आणि इतिहासातही आहे खूप मराठीचा मान. मराठी ही ज्ञान विज्ञान भाषा व्हावी असे म्हणून चालणार नाही. तर मित्रहो, यासाठी माणसं ज्ञानी, माणसं विज्ञानी आणि माणसं तत्त्वज्ञानी झाली पाहिजे. ही प्रक्रिया आता सुरू झाल्यामुळं आता मराठीला मरण नाही, ती लोप पावणार नाही याबद्दल विश्वास वाटतोय. सौंदर्य, माधुर्य आणि विविधतेने संपन्न असलेल्या मराठी भाषेची अविट गोडी चाखताना तिचं जतन आणि तिची जोपासना करण्यासाठी सर्वांमध्ये स्फूर्ती मिळो अशीच याविषयी आपल्याला विश्वास वाटतो, आशा वाटते. भाषेचं सौंदर्य वाढविण्यासाठी व्याकरणाचा नंदादीप तेवत ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. कारण हे भाषेचं हृदय आहे. कारण व्याकरण हे भाषेचं हृदय आहे आणि या हृदयाला शुद्ध अक्षररूपी शब्दांचा पुरवठा आपणच केला पाहिजे. जसे कळीतून सुंदर फूल फुलावं तशी आपल्या वाणीतून, आपल्या लिखाणातून आणि आपल्या विचारातून आपली भाषा सुंदर फुलली पाहिजे. गीत मराठ्यांचं श्रवणी मुखी असो, स्फूर्ती दीप्ती धृतीही जेते अंतरी ठसो. गीत मराठ्यांचं श्रवणी मुखी असो, स्फूर्ती दीप्ती धृतीही जेथे अंतरी ठसो. वचनी लेखनीही मराठी गिरा दिसो. वचनी लेखनीही मराठी गिरा दिसो. सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो. देह पडो तत्कारणी ही असे स्पृहा. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. विद्यार्थी मित्र, एखादी भाषा केवळ राजभाषा बनली म्हणून ती समर्थ म्हणत नाही किंवा केवळ तिच्या अभिजात दर्जानेही ती समर्थ ठरत नाही. कालावधात टिकून राहण्याची क्षमता तिच्यामध्ये तेव्हाच निर्माण होते, तेव्हाच येईल जेव्हा जीवन जगण्यासाठी किंवा जनजीवनासाठी आवश्यक असणारे सर्व व्यवहार सहजी आणि सुरळीतपणानं त्या भाषेत घडू लागतील. मग व्यवहारातील एखादं कार्य पुरे करण्यासाठी तिला परकीय भाषेच्या कुबड्या वापराव्या लागणार नाहीत. व्यवहारातील सर्व प्रकारची कामे ही मातृभाषेत आपल्या मराठीत तेवढ्याच समर्थपणानं अचूकपणानं पार पाडू शकतात. ही जाणीव झाली तरच ती दैनंदिन व्यवहाराचा अविभाज्य भाग होऊ शकेल असा आपल्याला दाट विश्वास वाटतोय.
त्यासाठी सर्वांनी सर्वांगानं याचा विचार करणं आज गरजेचं आहे. मित्रहो, मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठीची अवीट गोडी याविषयी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मराठी विभागाचं मी प्रथमतः मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे शब्द या ठिकाणी थांबवितो. धन्यवाद. नमस्कार. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकारया अभिवादना. तिमिरातुनी तेजाकडे प्रभूने आमुच्या जीवना. असे म्हणणारे प्रकाशपूजक कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिन 27 फेब्रुवारी, जो आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करीत आहोत. कुसुमाग्रज हे त्यांचं टोपण नाव. त्यांचं नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर, वि. वा. शिरवाडकर. साहित्य क्षेत्रामध्ये तात्यासाहेब शिरवाडकर म्हणून ते प्रसिद्ध आहेत. कुसुमाग्रज हे नाव त्यांनी टोपण नाव म्हणून घेतलं, त्याही पाठीमागे त्यांचा फार सुंदर किस्सा आहे. कुसुम ही त्यांची धाकटी बहीण आणि कुसुमचा अग्रज म्हणजे कुसुमच्या पेक्षा मोठा भाऊ म्हणून कुसुमाग्रज. तर अशा या कुसुमाग्रजाने आपल्या मराठी साहित्यावर 40पेक्षा अधिक वर्ष अगदी अधिकाराने प्रभुत्व गाजविले. एक अग्रगण्य प्रतिभावंत जे कवी, कथाकार, नाटककार, कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि समीक्षक अशा वेगवेगळ्या भूमिकांच्या मधून या साहित्य क्षेत्रामध्ये अगदी सहजपणे वावरत राहिले. त्यांच्या लेखणीच्या मागे आत्मनिष्ठा आणि समाजनिष्ठा या दोन्ही भावना अगदी प्रखर होत्या. त्यातही सामाजिक बांधिलकी नाही, सामाजिक बांधिलकीपेक्षा सामिलकी हा त्यांना जास्त महत्त्वाचा वाटणारा शब्द होता. त्यामुळेच त्यांची लेखणी समाजातील सर्वच स्तरातील वास्तवाला भिडली. एवढंच नव्हे तर पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वातील मानवी वृत्तीचा शोधही त्यांच्या लेखणीने घेतला. आपल्या भवतालाकडे अतिशय उत्कटपणे बघणारे हे कवी आणि तितकीच उत्कटता शब्दांच्या मध्ये मांडत वाचकांना सुद्धा तितकंच तोलामोलाचं दान देणारी त्यांची लेखणी. विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची. जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, म्हणून नाही खंतई तिजला मरावयाची. असे म्हणणाऱ्या कवी कुसुमाग्रजांनी शब्दांचा जणू जागर मांडला आणि त्या जागरातून एक एक अक्षर लेणं मराठी वाचकांसाठी अजरामर करून ठेवलं. जेव्हा त्यांचा पहिला विशाखा हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा प्रसंग होता, तेव्हा थोडीशी आर्थिक जी बाजू होती ती वि. स. खांडेकर यांनी सांभाळलेली होती. आणि तेव्हा ते म्हणाले होते, कुसुमाग्रजांच्या शब्दामुळे सामाजिक असंतोष प्रकट होतो, पण त्यामुळे जुने जग नव्या मार्गाकडे जात आहे. वि. स. खांडेकरांचे शब्द पुढे अक्षरशः खरे ठरले. पुढच्या एका पाठोपाठ एक निघालेल्या काव्यसंग्रहाच्या मधून, इतर कलाकृतींच्या मधून हे सिद्ध होत गेलं. आणि विशेष म्हणजे 1987 साली याच विशाखाला ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. विशाखा ते मराठी माती असा खूप मोठा प्रवास कवी कुसुमाग्रज यांच्या लेखणीचा आपण सगळ्यांनीच अनुभवलेला आहे. त्यांचं क्रांतिगीत तर आजही धगधगतं स्फुल्लिंग आहे. तर कोलंबसाचं गर्वगीत म्हणजे एक अभिमानाची गाथाच जणू प्रत्येक पिढीसाठी त्यांनी लिहून ठेवलेली आहे. वेडात मराठे वीर दौडले सात, असं म्हणत इतिहास आपल्यासमोर जागृत करतानाच विज्ञानाच्या सत्यालाही तितकं सहजपणे भावनेमध्ये गुंफवीत अजरामर पृथ्वीचं प्रेमगीत लिहिलं. त्याचं मोल करता येत नाही. पृथ्वीचं प्रेमगीत असेल किंवा प्रेम कर भिल्लासारखं अशी म्हणणारी शब्दांची रचना असेल,
मग ते पृथ्वीचं प्रेमगीत असो, जोगींसारखं संयंत प्रेमाचा हुंकार असेल. कारण प्रत्येक असणाऱ्या शब्दांच्या मधून जी काही भावनेची चिरंजीविता अगदी ठाशीवपणे वाचकांच्या मनाला भिडते येणाऱ्या नव्या पिढीला. म्हणूनच तर कवी कुसुमाग्रजांच्या शब्दांचा मोह पडतो आणि ते त्यांच्या कवितांच्या प्रेमात पडतात. कणा ही तर सगळ्यांच्या ओळखीची आणि तितकीच सगळ्यांना आवडणारी अत्यंत प्रेरणादायी कविता. फक्त लढ म्हणा हे दोनच शब्द प्रत्येकाच्या मनामध्ये जी काही स्फूर्ती निर्माण करतात, जी काही आश्वासकता देतात, त्याला तोड नाही. अशा या कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेसाठी सुद्धा तितकेच प्रयत्न केले. आपली भाषा आपण बोलावी, आपल्या भाषेबद्दलचा अभिमान आपणच बाळगावा, तरच ती इतरांच्यापर्यंत पोहोचेल. म्हणून आपल्या त्या काळातही मराठी भाषेबद्दलची एक जाणीव इतरांच्यापर्यंत अत्यंत डोळसपणे पोहोचविण्याचा प्रयत्न केला. मराठी भाषेबद्दलचं प्रेम, त्यासाठी वेळप्रसंगी शासनाच्या दरबारीसुद्धा दाद मागितली. आपल्या लेखणीचं बळ या भाषेतूनच मिळालं ही कृतज्ञता नेहमीच बाळगली आणि त्यामुळेच त्यांनी जे काही भाषेला योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांचं मोल म्हणजे आजही आकाशामध्ये एक ग्रह आहे, त्याचं नाव आहे कवी कुसुमाग्रज. मित्रहो, श्रीकांत निमये या त्यांच्या चाहत्यांनी नासाकडे रीतसर परवानगी घेऊन आकाशातील या ग्रहाला हे नाव द्यावं अशी मागणी केली आणि ती मागणी मान्य झाली. त्यामुळे कवी कुसुमाग्रज हे आजही अशा सर्वोच्च स्थानी स्थानापन्न आहेत आणि जणू आपल्या कवितांचा हा जागर, आपल्या कवितांचा हा महोत्सव, साहित्याचा उत्सव बघत आहेत. अशा या राजभाषा दिनी ज्या ज्या मान्यवरांनी आपले विचार मांडलेत त्या सर्वांचं मी या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीनं आभार मानते आणि कवी कुसुमाग्रज यांच्याच शब्दाने सांगता करते. रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातुनी फिरे सरस्वतीची पालखी, सरस्वतीची पालखी. धन्यवाद.